आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या पोळ्या, पण त्या डीप फ्राय न करता आपण ते तव्यावरच चपातीसारख्या करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे लाल भोपळा, त्याची साल काढून त्याचे छोटे छोटे पीस करून आपल्याला ते पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। पाणी, मीठ आणि छोटासा गुळाचा तुकडा। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड करू शकता। तर आता हे शिजवून झाल्यानंतर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे, मॅशरने किंवा मग विस्करने पण होऊ शकतं ते। तर हे आता आपण पेस्ट बनवून घेतली आहे। आता त्या पीठ घ्यायचं आहे आपल्याला। गव्हाच्या पिठामध्ये आपण जिरा घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे आणि हा जो पल्प बनवला होता आपण लाल भोपळ्याचा तो घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पीठ मऊसर करायचं आहे, घट्ट नाही करायचं। आता थोडा थोडा करत आपल्याला पल्प घालायचं आहे, अगदी चिकट करायचं नाही आहे, नाहीतर मग ते चपाती आपल्याला त्याची लाटता येणार नाही। आता हे पीठ मळून झालं आहे, आपण तेल घेऊन व्यवस्थित ते पुन्हा मळून घेऊया। आता 10 मिनटं रेस्ट केल्यानंतर आपल्याला ह्या पोळ्या लाटायच्या। डीप फ्राय केल्यामुळे ऑइली जास्त होईल म्हणून आपण हे तव्यावरच करणार आहोत। मीडियम गॅसवर या दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तूप लावायचे आहे। दोन्ही साईड व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे। थोडा खरपूस झाला की ह्या छान लागतील आणि ह्या भाजीसोबत आपण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत खाऊ शकतो। काळ्या वाटाण्याच्या साराबरोबर ह्या खूपच सुंदर लागतात। अशाच आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत। तूप थोडं जास्तीचं लावायचं आहे, म्हणजे त्या कशा मऊसर होतील आणि खायला पण छान लागतील। अशाच आपण सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत। ऑइल न जास्त खाणाऱ्यांसाठी हे बेस्ट आहे, कारण आपण ह्या डीप फ्राय केलेल्या नाही आहेत। पीठ मऊसर झाल्यामुळे लगेच लाटता येतात त्या। माझी आजची लाल भोपळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडते। लहान मुलांनाही भोपळा खात नाही, त्याच्यामुळे आपण हे त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे। तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्या आपल्या सर्व पोळ्या करून झालेल्या आहेत। त्या ह्या थंड झाल्या, थोडीशी वाफ कमी झाली की आपण ह्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, किंवा गरम गरम खाल्ल्या तर एकदमच छान आहे। थोडं तूप जास्त घालायला लागेल। तुपाची चव आणि भोपळ्याची चव एकत्र येऊन खूप सुंदर टेस्ट होते याची।
या आपल्या सर्व पोळ्या करून तयार आहेत.